नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आम्ही निघालो होतो गोव्यासाठी. मग घरापासून केली कॅब. मग तिथून गेलो आम्ही स्वारगेटला. स्वारगेटवरून आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती. त्या ट्रॅव्हल्सने गेलो गोव्यासाठी निघालो. तिथं जेवण्यासाठी थांबलो आणि मग तिथं पोरांनी स्लायडिंग वगैरे खेळले. आणि माझी गोव्याची पूर्ण ट्रिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्ही तिथे गेल्यावरती घेतल्या रेंटनी गाड्या. तिथून गेलो आम्ही आमच्या हॉटेलवर गेल्यावर फ्रेश वगैरे झालो आणि वरती होतं स्विमिंग पूल. पोरांना स्विमिंग पूलमध्ये जायचं खूप हे होतं, उत्सुकता होती. मग तिकडे गेल्याच्यानंतर पोरं काय तिथं डायरेक्ट तिथेच भिजली. मग परत आम्ही सगळं चेंज वगैरे करून निघालो 4 वाजता कॅलंगूट बीचला. मग तिथली ही शूटिंग आहे बघा. सगळे शॉप वगैरे कसे लागलेले होते मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळं असं शूट करून घेत आहे का तर तुमच्यासाठी फक्त. खूप अशी आम्ही म्हणत होतो ऑफ सीझन एवढी गर्दी नसेल, पण तुम्ही गर्दी बघू शकता मित्रांनो, किती प्रचंड गर्दी आहे. आणि सगळे जे शॉप आहे गोव्याचे ते सुद्धा फुल होते. मग संध्याकाळी आम्ही जेवण्यासाठी एका ठिकाणी हॉटेल शोधत होतो, चांगलं कुठं हॉटेल आहे वगैरे. मग तिथून आम्ही पण गर्दी तर तुम्ही पाहू शकता, प्रचंड गर्दी होते म्हणून हळूहळू चाललेले होते. आणि मग तिथं पोरांनी इथं थोडंसं कॅलंगूट बीचमध्ये थोडीशी मस्ती वगैरे केली. संध्याकाळी आम्ही परत तिथं आलो आणि पोरं काय आता बघा, विनीत तसा पळता असा जोरात पडला, पण आम्ही त्याच्याकडे लक्षच दिले नाही. म्हणजे तो उठून परत खेळायला लागला. नाहीतर त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर तो खूप प्रचंड रडला असता. मग कॅलंगूट बीचवरती आम्ही थोडंफार एन्जॉय वगैरे केला, फिरलो वगैरे. स्विमिंग पूलमध्ये भिजलो होतो म्हणून इथं काय आम्ही भिजलो नाही, पण पोरं काय ऐकतात का. पोरं तर पूर्ण त्यांनी एका दिवसाला खरं सांगू का गोव्याला 3-3, 4-4 ड्रेस बदलले पोरांनी. आमचे तरी 2-2 व्हायचेच, पण पोरांचे 3-4 ड्रेस व्हायचेच आरामात. माझे मिस्टर पण पूर्ण वैतागले होते रात्र दिवसभर ते ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग्समध्ये वगैरे. तरी आम्ही थोडंफार शूट वगैरे ओशन बीच कॅलंगूटचं तिथं शूट वगैरे घेतलं. नंतर आम्ही जेवायला गेलो. मस्तपैकी गोवन थाळी मागवली. ही बघू शकता तुम्ही गोवन थाळी. 550 रुपये ह्याचा रेट होता, पण मला काय एवढी ती आवडली नाही. छान होतं, सगळं आयटम छान होते, पण तरीही आपल्या महाराष्ट्रीयनसारखं नव्हतं काही. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो जवळच्याच फॉर्टला. ॲगोडा फॉर्ट म्हणून आहे, तिथं निघालो. लाईट हाऊस वगैरे आहे तिथं. माझ्या मिस्टरांनी तिकीट वगैरे घेतली. मी, माझा भाऊ, त्याची मिसेस, वहिनी आहे माझी, भाऊजाई, आम्ही सगळे गेलो होतो. आणि माझ्या भावाला असं शूट वगैरे केलेलं आवडत नाही, त्यामुळं मी त्याला जास्त तो म्हणत होता माझं काय घेऊ नको आणि तिचं पण घेऊ नको, म्हणून थोडंफार येतच नाही का. आणि मी तुम्हाला आता पुढचं ॲगोडा फॉर्ट दाखवते. हां बघा, इथून एंट्री वगैरे करताना इथं तिकीट वगैरे चेकिंग झाली आमची, पण इथं कोणीच नव्हतं तिकीट काउंटरला चेकिंगवाला. मग पुढे माणूस होता त्यांनी, कारण ऊनच एवढं होतं, मरणाची गरमी होती गोव्याला. बापरे, कसे लोक राहतात. खूप प्रचंड गरमी होती, पार लाही झालं होता माझा जीव तर. आणि खरं सांगायचं तर फोटो काढायला कुठं उन्हात उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं. मग आम्ही वरती गेलो. तुम्हाला तिथून मी लाईट हाऊस वगैरे सगळं दाखवते. वरतीचा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. आम्ही आता आलो वरती. हे बघा, हे व्हाईट कलरचं जे आहे हे लाईट हाऊस आहे. इथं लोक फोटो वगैरे काढतात. व्ह्यू छान येतात, फोटो वगैरे पण छान येतात. लोक लांबून येतात फोटोसाठी, म्हणजे नाही का, बघण्यासाठी. आणि खरं सांगू का मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा गेलो होतो गोव्याला. ती ट्रिप आमची खूपच सुंदर झाली होती. आणि हे नेक्स्ट टाईम माझ्या भावासाठी आम्ही परत रिटर्न आलो होतो, पण एवढी काही मजा आली नाही ह्यावेळेस, कारण ऊनच प्रचंड होतं. मग आम्ही तिथं फोटो वगैरे शूट केलं. हे लाईट हाऊस जे आहे इथं असं म्हणतात, पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या जहाजांना दिशा हे लाईट हाऊसकडून मिळायची, मार्ग जे आपण म्हणतो ते. आणि तिथं कुवे म्हणजे पाण्याचे फ्रेश पाणी पण वॉटर सप्लाय तिथं व्हायचे पूर्वी. आणि मग आम्ही रात्री संध्याकाळी बीचवरती परत आलो. तिथले जवळच्या पण फॉर्टला गेलो होतो. तिथले हे शूटिंग वगैरे
घेतलेलं आहे, शूट वगैरे करून घेतले, फोटोज काढले आणि लगेच निघालो. संध्याकाळी आम्ही आलो बागा बीचला, तिथून जवळ होतं. मग बागा बीचचं हे लाईटिंग वगैरे बघू शकतात, छान वाटतं. पण तिथं असं गेलं ना संध्याकाळची मजा असते गोव्याला, तसं छान वाटत होतं. पण माझा विनीत बघा रेतीच खेळत होता, नुसतं त्याला रेती खेळायची होती. हा 4था ड्रेस होता त्याचा दिवसभरातला. स्विमिंग पूलमध्ये 2दा असं, आणि ट्रेनमध्ये चालू आहे बघा असं मित्रांनो, हे केसांना बांधणं वगैरे. सो मग म्हटलं आपला ट्रेंडी व्हिडिओ आहे, आपण पण थोडंसं ट्रेड केलं पाहिजे. मग मीही ते बांधून घेतलं. आणि कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला आवडलं का. मग हे ट्रेंड वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही थोड्या वेळ बसलो वगैरे तिथं. आणि कसं दिसतंय बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा थोड्या वेळ बसलो, पोरांनी फ्रेंच फ्राईज वगैरे तिथं खाल्लं वगैरे. आणि संध्याकाळी आमची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी. सो ह्यांचा आदल्या दिवशी बड्डे असतो आणि दुसऱ्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी असते. सो आम्ही दोघांनीही एकाच दिवशी संध्याकाळी 12 वाजता सेलिब्रेशन केलं. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हा सगळ्यात जास्त मला फोटो आवडला होता गोव्याचा आमच्या ह्यावेळेसचा. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो पणजीला, जिथं सिंगमची शूटिंग वगैरे झालेली होती. सिंगम पिक्चरची, डोनापोला म्हणतात त्या ठिकाणी. तुम्हाला दाखवते मी पुढे ते सुद्धा. सिंगम पॉईंटला आलो बघा आम्ही. सिंगम पॉईंटची डोनापोला म्हणतात त्याला. इथं शूट झालं होतं सिंगमचं. पण ऊन इतकं होतं ना मित्रांनो, माझं सनस्क्रीन बघा तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती पूर्ण असं घामाने मेल्ट झालेले पूर्ण निघत आहे, व्हाईट पडलं आहे असं. जवळून पाहिलं तर दिसत होतं, प्रचंड असं विचित्र दिसत होतं. म्हणून मला काही फोटो काढण्यात पण इंटरेस्ट नव्हता. आणि तुम्हाला जरा हवा असेल तर मी गेल्या वेळची पहिली जी आमची ट्रिप झाली, जी मी म्हणते खूप सुंदर झाली ती, मला खूप आवडली, खरंच आवडली. कारण असं म्हणतात ना, पहिल्यांदा जर आपण त्या ठिकाणी गेलो की त्याचा आनंद वेगळाच असतो, पुन्हा गेला की त्याचा आनंद एवढा वाटत नाही. तसंच काहीसं माझं झालं होतं. मी पहिल्यांदा हे पहिले पाहिलं होतं, त्यामुळं मला कदाचित ह्याची आता एवढं छान वाटलं नाही. नंतर माझे भाऊ आणि भाऊजाई ते जहाजेमध्ये गेले, म्हणजे बोटीमध्ये गेले, ते काय म्हणतात, डॉल्फिन पॉईंट बघायला. डॉल्फिन वगैरे ते 1-2 फॉड दाखवतात, काय दाखवतात. शूटिंग जोध अकबर कोणती शूटिंग वगैरे काय झाली तिथे ते दाखवतात. पण आम्ही काही गेलो नाही. मला माहीत होतं जवळ गार्डन आहे, मग आम्ही पोरांना घेऊन तिथं गार्डनमध्ये गेलो. आणि आता आम्ही निघालो परत घरी जायला. आम्ही सकाळी लवकर आलो होतो, जवळजवळ 11 वाजता तर आम्ही घरातून बाहेर पडलो होतो. आणि मग आम्ही 4-5 वाजता काहीतरी रिटर्न निघालो. पहिले आम्ही जेवण वगैरे करून घेतली आणि मग निघालो तिथून. जेवायला खूप उशीर झाला होता, पण सकाळी नाश्ता केला होता पोरांनी, आम्हीसुद्धा. पण किती 10:30 वाजता केला होता तो. प्रचंड भूक लागली होती. मग पहिले नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळी आम्हाला 6-7 वाजले, त्यावेळेस आम्ही पिझ्झा रूमवरतीच मागवला होता. कारण 4 ते 6, 5 का 6 वाजेपर्यंत ते बंद असतं पिझ्झाचं. पोरांना पिझ्झा खायचा होता, मग आम्ही रूमवरती मागवला. 999चा हा पिझ्झा होता. तिथं चित्र वेगळंच दाखवलं आणि घरी येऊन म्हणजे रूमवर आल्यावर पाहिलं तर वेगळाच होता. म्हणजे छान होता, टेस्टी होता डोमिनोजचा पिझ्झा. पण थोडा पोरांना ते बघून छान वाटत होतं. आम्ही रात्री परत गेलो बीचवरती, कॅलंगूट बीचला, संध्याकाळी एन्जॉय करायला. कारण छान वाटतं त्या बीचवरती बसलं की, शांतता वगैरे मस्त वाटते. आणि सिंगम पॉईंटचा हा फोटो मला आवडला, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कशी वाटली तुम्हाला आमची ट्रिप कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा. आणि काय राहिलं असेल तर तेही सांगा. बाय बाय, पुन्हा भेटू.